सौरभ भोंडवे नावाच्या मुलाला तलावात बुडवून मारलं, दमानिया यांचा आरोप। तर 13 ऑगस्ट 2024 रोजीच्या घटनेवरून अंजली दमानिया यांनी हा आरोप केलाय। भोंडवे कुटुंबियांची तक्रार का घेतली नाही, दमानिया यांचा हा सवाल। कुणाच्या दबावामुळे भोंडवे कुटुंबियांची तक्रार घेतली नाही, असाही सवाल दमानिया यांनी विचारलाय। अनमोल केदार नावाच्या पोलीस निरीक्षकांनी तक्रार का घेतली नाही, असा सवाल दमानिया यांनी उपस्थित केलाय। सौरभ नावाचा 28 वर्षाचा मुलगा, त्याला तलावात बुडवून मारण्यात आलं। त्याच्या वडिलांनी 15 ऑगस्ट दिवशी त्याला त्याची बॉडी मिळाली, ती तलावातनं काढली गेली आणि त्यानंतर जेव्हा याच्यावर चौकशीची करण्यासाठी कंप्लेंट द्यायला त्याचे वडील गेले तर अनमोल केदार नावाच्या निरीक्षकांनी त्यांची कंप्लेंट सुद्धा घेतली नाही, कारण त्यांना वाल्मिक कराड यांचा फोन आला असं सौरभच्या वडिलांनी मला सांगितलंय। आणि ही कंप्लेंट घेतली गेली नाही फक्त त्यांच्या फोनवरनं। ते याच्याच वरनं कळतंय की पोलीस यंत्रणेवरचा जो कंट्रोल आहे तो वाल्मिक कराड यांचा कसा होता। आताच्या घटनेला त्यांचं स्टेटमेंट घेतलंय पण कारवाई मात्र झालेली नाही। तातडीने या सगळ्यांना अटक करायला पाहिजे आणि असे जे अधिकारी आहेत, पोलीस अधिकारी, मग ते राजेश पाटील असो, प्रशांत महाजन असो, बारगळ असो किंवा हे अनमोल केदार असो, या सगळ्यांवर तातडीने कारवाई झाली पाहिजे। एक हॉटेल आहे, त्या हॉटेलवर मला वाटतं त्यांनी जेवण केलं आणि जेवण केल्यानंतर संध्याकाळी 7 वाजता हे पोहण्याचं निमित्त करून या सौरभला घेऊन गेले आणि त्या ठिकाणी पाण्यात सोडून त्याला बुडवून मारलं। तर ही जी घटना आहे, पोलिसने थोडंसं बारकाईने चौकशी करायला पाहिजे होती, ती केली नाही आणि चौकशी न करता उलट गुन्हाही दाखल केला नाही आणि आमचं म्हणणं तर ऐकूनच घेतलं नाही। तेव्हा आम्हाला असं प्रशासनाला अशी आमची विनंती आहे की त्यांनी आमचा जो मुलगा गेला आहे तर त्याला न्याय मिळावा, यासाठी आम्ही प्रशासनाच्या दारात वारंवार चक्रा मारतो, तरीसुद्धा प्रशासन त्याची दखल घेत नाही। आमचं म्हणणं आहे की प्रशासनाने यावर दखल घ्यावी आणि आम्हाला झालेल्या घटनेचा योग्य तो न्याय मिळावा किंवा ज्यांनी घटना घडवून आणली त्यांना योग्य ती शिक्षा मिळावी, अशी आमची या प्रशासनाला विनंती आहे। पोलीस प्रशासनाने 13/8/2024